साल 1956 सिनेमाचं नाव आहे फंटूश आणि या सिनेमात किशोर कुमारांचं एक अत्यंत सुंदर गाणं आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला देवानंद दिसतील. गाण्याचे बोल काय आहेत? दुखी मन मेरे सुन मेरा कहना जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना. ही लाईन्स महाराष्ट्राच्या आत्ताच्या पॉलिटिकल सिच्युएशनमध्ये पुन्हा एकदा का वर आली असेल त्याचं कारण आहे छगन भुजबळ. भाजपचे 132 आमदार आले, अजितदादांची कुमक, त्यातून शिंदे सोबत 220-230 पर्यंत सगळा आकडा गेला. पोर्टफोलिओ डिस्ट्रीब्युशन सुरुवात झाली आणि एक महत्त्वाचं नाव वगळलं गेलं. त्याचं नाव आहे छगन भुजबळ. मी आत्ता नाशिकच्या मालेगावात उभा आहे. थोड्याच वेळापूर्वी इथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा एक कार्यक्रम पार पडला. मुरलीधर मोहोळ उपस्थित होते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, स्थानिक सगळे नेते होते, अर्थात मोठे सगळे बाकीचे नेते असतील ते सुद्धा याला होते. म्हणजे त्र्यंबकेश्वरला गेलो तिथून बावनकुळे सुद्धा उपस्थित होते, महसूल मंत्री. या सगळ्यांसोबत नाशिकमध्ये कार्यक्रम असल्यामुळे एक महत्त्वाची व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित होती, ज्या व्यक्तीला अमित शहांनी अगदी त्यांच्या बाजूला बसवलं आणि व्यक्तीचं नाव आहे परत छगन भुजबळ. जसं मी सांगितलं, मालेगावात आहे मी आत्ता. नक्की भुजबळांच्या मनात काय शिस्त आहे, येणाऱ्या राजकारणावरती या सगळ्याचे परिणाम काय होतील? कारण भुजबळ हे फक्त एक पॉलिटिकल फिगर नाहीत. समता परिषद असेल, ओबीसींच्या वेगवेगळ्या संघटना असतील, या सगळ्यामध्ये त्यांचं ॲक्टिव्ह असणं. महाराष्ट्रात ज्यावेळी कास्ट पॉलिटिक्स किंवा ते पोलरायझेशन एकदम त्याचे चरणसीमेवर असतं, जेव्हा एकदम पीकवर असतं, त्यावेळी भुजबळ त्याचा एक केंद्रबिंदू असणं आणि सध्याच्या राजकारणाला समांतर चालणारी एक किनार जिथे कायम बाळगत आलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या काही मिनिटात समजून घ्यायच्यात. जसं मी सांगितलं, मालेगावात आहे मी आत्ता आणि तुम्हाला माझ्या इकडे जर बॅनर दिसत असतील या रस्त्यावर, हायवेवर, तर बॅनर आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब आणि छगनरावजी भुजबळ यांचं मालेगाव नगरीत सहर्ष स्वागत. स्वागत उत्सुक कोण आहे? खाली नाव आहे समीर भुजबळ युथ फाउंडेशन. थोडक्यात हा बॅनर बघितल्यानंतर तुम्हाला एक कळेल, यावर 3च फोटो आहेत. शुभेच्छा देणारे समीर भुजबळ आहेत स्वतः, वर छगन भुजबळ आहेत आणि इकडे अमित शहा आहेत. कोणत्याही नेत्याचा फोटो इथं नाही. या रस्त्याने परत बघा, सगळे तुम्हाला तसेच बॅनर दिसतील. ते आता फोटो दादा भुसेंचा ॲड झाला आहे. मालेगावच्या त्या साईडला आणखी काही बॅनर लागलेत. जिथे मी कोर्टाच्या पलीकडच्या बाजूला मगाशी एका स्टोरीसाठी होतो तिथे फ्लेक्स पाहिले नाही. आणि जिथे मी उभा आहे त्याच्या बॅक साईडलाच आत्ता एका हॉटेलला छगन भुजबळ अगदी 5 मिनिटापूर्वी तिथून निघाले. थोड्या वेळापूर्वी तिथे ते आले होते. मीही त्या ठिकाणी पोचलो कार्यक्रम झाल्यानंतर, पण अर्थात मुलाखतीला नाही म्हणाले. त्यानंतर म्हटलं नक्की काय भुजबळांच्या मनात चाललं आहे, तर या गोष्टींचा आपण याच्यावरती एक आता तुमच्यापर्यंत पोचवू. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत तिथून झालं, मग परत मुंबईतलं राजकारण, तिथे एका गणेश मंडळाचं अध्यक्षपद अजूनही त्यांच्याकडे असणं, पुढे जाऊन तिथे महापौर होणं, तिथून पुढे सुरू झालेला भुजबळांचा प्रवास शरद पवारांसोबतच्या राष्ट्रवादीमध्ये येणं, वेगवेगळ्या चौकशा, दिल्लीतलं अगदी बांधकाम सदन, इथपासून सगळ्या घडलेल्या गोष्टी, असं वेगवेगळं नाटकी आयुष्य छगन भुजबळांचं राहिलं आहे. पण ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ यांच्या इतक्या सिनियर लीडरला मंत्रिपदापासून लांब ठेवलं जातं, त्याच्या मागचे मतितार्थ हे फार मोठे असतात आणि यामागे घडणारं राजकारणही तितकंच किचकट असतं. या सगळ्याचं द्योतक म्हणजे काय आहे की छगन भुजबळांचं मंत्रिपद जाणं. भुजबळांनी ज्या व्हिडिओचा मी आत्ता आधी सुरुवात केली, त्या गाणं भुजबळांनी आत्ता जेव्हा हिवाळी अधिवेशनाला आले होते तेव्हा त्यांनी ते माध्यमांना सांगितलं. त्यानंतर इतके नाटकीय प्रसंग घडलेले आहेत की जे छगन भुजबळ शरद पवारांपासून लांब जात नाहीत असं म्हटलं जातं, ते छगन भुजबळ अजित पवारांच्या याच्यात येतात, अन्न नागरी पुरवठा खात्याचा ते पदभार स्वीकारतात, कॅबिनेट मंत्री होतात, परत 2-2.5 वर्ष सरकारमध्ये राहतात, तिथून परत सरकार एक्सटेंड होतं, ते 5 वर्षासाठी एक्सटेंड होतं आणि त्यामध्ये मात्र भुजबळांना डावललं जातं. अशावेळी छगन भुजबळ स्वतःची नाराजी तर जाहीर करतात, हे ठीक आहे, पण त्यापुढे जाऊन छगन भुजबळ शरद पवारांसोबत एका कार्यक्रमात स्टेज शेअर करतात. त्यातला एक व्हिडिओ व्हायरल होतो जिथे शरद पवार एका कागदावर लिहितात, तो कागद भुजबळांच्या हातात देतात, भुजबळ ते वाचतात, खाली ठेवतात. अशा पद्धतीने एक्सचेंज ऑफ मेसेज त्यांच्यामध्ये होतं. त्याहून पुढे जाऊन ज्यावेळी शिर्डीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचा 2 दिवसाचा मेळावा भरतो, तिथे 2 व्यक्ती येणार की याच्याबद्दल बातम्या सुरू होतात. एक धनंजय मुंडे आणि दुसरं नाव आहे छगन भुजबळ. धनंजय मुंडेंबद्दलचं बीडचं सगळं प्रकरण माहिती आहे. पालकमंत्रीपदावर पाणी सोडावं लागलं, तिथून धनंजय मुंडे दुसऱ्या दिवशी उपस्थित राहिले, भाषण ठोकलं जोरदार.
कसे महायुतीचे नेते त्यांना टार्गेट करतात आणि हे कसं राजकारणी सांगण्याचा प्रयत्न झाला. पण सगळ्यात इंटरेस्टिंग मुद्दा इथे पुन्हा एकदा छगन भुजबळ, जे मी सुरुवातीला सांगितलं, सत्तेसोबत समांतर चालणाऱ्या ज्या लाईन्स असतात त्या सगळ्यामध्ये छगन भुजबळ हे बाकीच्या त्या राष्ट्रवादीच्या नेत्यांपेक्षा स्ट्रॉंग होल्ड ठेवतात. आणि महाराष्ट्रात आत्ताच्या घडीला असे खरंच मोजके नेते आहेत की जे त्यांच्या राजकीय पदापेक्षा सुद्धा त्यांची समाजात चालणारे जे सगळे समांतर घटक आहेत त्या घटकांना ते रिप्रेझेंट करतात आणि मग ते अपार्ट फ्रॉम द पॉलिटिक्ससुद्धा एक पॉवर सेंटर बनून जातात. त्यातले महत्त्वाचं नाव छगन भुजबळ. महाराष्ट्रात ज्यावेळी जरांगे पाटील यांचा उदय होता, मराठवाड्यात मराठा आंदोलनाचा एक भूकंप झाला, त्या भूकंपप्रवण तिथून ते भूकंपाचे धक्के अगदी मुंबईच्या आझाद मैदानापर्यंत सगळे पोचणार होते. अर्थात ते वाशीपर्यंत थांबले, एकनाथ शिंदेंनी त्यांचं हे केलं. पण त्यावेळी ओबीसीमध्ये मराठा समाजाला घेऊ नये, कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, मराठा समाजाचं स्वतंत्र अस्तित्व आणि वेगळं त्याचं रिझर्वेशन असावं, यासाठी भुजबळांनी जे रान पेटवलं त्यातून जो ओबीसी कन्सोलिडेट झाला त्याचा फायदा, त्याचा राजकीय लाभ हा आत्ता सत्तेत असलेल्या पक्षांना मिळाला. आणि त्याचे महत्त्वाचे यशाचे वाटेकरी हे छगन भुजबळ आहेत. मधल्या काळात असं म्हणाले सुद्धा की देवेंद्र फडणवीस यांचा या मंत्रिपदाला काही विरोध नव्हता. मग जर तसं असेल तर छगन भुजबळांचे पंख हे त्यांच्याच पक्षातल्या काही महत्त्वाच्या नेत्यांनी छाटले, कोट अनकोट छाटले, या प्रश्नाला आणखी दुजोरा मिळून जातो. दुसरं, ही गोष्ट आणखी क्लिअर कधी होते, ज्यावेळी छगन भुजबळ शिर्डीतल्या शिबिराला येतात आणि ते असं म्हणतात की प्रफुल्ल भाई माझ्याकडे 1 ते 2 तास बसून होते, अशा पद्धतीचं त्यांचं एक वाक्य आहे. इट शोज दॅट की छगन भुजबळांना या सगळ्या नेत्यांनी खूप कन्व्हिन्स केलं आणि त्यानंतर छगन भुजबळ त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. छोट्या छोट्या शब्दांमधून मोठे मोठे अर्थ निघतात, त्यातलं हे एक महत्त्वाचं वाक्य भुजबळांचं. त्याहून पुढे जाऊन जो मी सांगितलं की भुजबळ जेव्हा शरद पवारांसोबत सुद्धा डायस शेअर करतात, त्यांच्यासुद्धा संपर्कात असतात, पवारांना सुद्धा अत्यंत मान देऊन ते बोलतात, हे तेच भुजबळ आहेत जे MITमध्ये कार्यक्रम झाला होता राष्ट्रवादी फुटल्यानंतर बांद्राला, आणि बांद्रामध्ये याच राष्ट्रवादीचं पहिलं अधिवेशन भरलं जिथे अजितदादांनी पहिल्यांदा शरद पवारांवरती थेट टीका केली होती. त्या ठिकाणी भुजबळांनी काही दाखले दिले होते, त्यांनी टीका घेतली. पण त्यानंतर मात्र हा संपूर्ण रोख बदलला आणि आता तेच भुजबळ शरद पवारांसोबत एकदम अनुकूल असल्यासारखे आत्ताच्या घडला तरी वागतात. तेच भुजबळ शरद पवारांसोबत जाणार का, भुजबळ भाजपात प्रवेश करणार का, अशा वेगवेगळ्या जेव्हा चर्चा होतात त्यावेळी अख्ख्या देशातली भाजप सांभाळणारा सगळ्यात महत्त्वाचा नेता, त्यांचं नाव आहे अमित शहा, ते मालेगावमध्ये असं एका सहकार परिषदेला येतात. इथे येऊन ते शरद पवारांवरती टॉन्ट मारतात की कृषी मंत्री असताना तुम्ही साधारण काय केलं. सहकार क्षेत्रामध्ये अमित शहा म्हणजे देशाच्या सहकार, जेव्हा ते मंत्रालय सुरू झालं त्याचे पहिले सहकार मंत्री अमित शहा आहेत. याच्या आधी सहकार हा विषय फक्त राज्यांपुरता बरं येत असायचा, पण केंद्रीय पातळीवरती एक काहीतरी कंट्रोल बॉडी हवी, त्यामुळे ते सहकाराचं खातं जन्माला आलं आणि ते अमित शहा त्याचे पहिले सहकार मंत्री झाले देशाचे. पण महत्त्वाचं काय आहे, त्यांच्या अगदी बाजूला ते बसतात आणि हे झाल्यानंतर माध्यमांना सांगतात की अमित शहांनी मला बाजूला बसवलं कारण त्यांचं मनच तेवढं मोठं आहे, अशा पद्धतीचं भुजबळ शब्दप्रयोग करतात. त्यामुळे भुजबळ आत्ताच्या घडीला नक्की कोणाकडे जाणार आहेत, ते कुठे हात मारू पाहत आहेत, किंवा भुजबळांचे आत्ता कोणत्यासोबत जुळून आलेलं आहे, या प्रश्नाचं उत्तर शोधायला आणखी काळ जाऊ लागेल. कारण साधारण ज्या व्यक्तीला मंत्रिपद नसतं ती व्यक्ती एक फ्री बर्ड असते, बंधनातून मुक्त असते आणि अगदी फ्री हँडने ती चारही गोष्टी करू शकते. भुजबळ कदाचित ते आत्ता एन्जॉय करत असतील. एकीकडे पवारांसोबत बसतं, दुसरीकडे त्यांच्या नेत्यांसोबत तर ते असणारच, कारण त्या पक्षाचे ते अजूनही सदस्य आहेत, त्याचे ते नेते आहेत, त्याच पक्षाने त्यांना आधीचं मंत्रिपद दिलेलं होतं. पण हे सगळं झाल्यानंतर जेव्हा भुजबळ नाराज आहेत असं म्हटलं जातं, स्वतः त्यांच्या देहबोलीतून, त्यांच्या बोलण्यातून या सगळ्या गोष्टी कळतात, त्यावेळी ते अमित शहांना भेटतात. अमित शहा अशी व्यक्ती आहे की राष्ट्रवादीतले साधारण 3च नेते अमित शहांना फ्रिक्वेंटली भेटतात, आणि ते पण कशासाठी, तर
महाराष्ट्रातल्या भाजपसोबतचे निगोसिएशन्स करण्यासाठी जर एखादी गोष्ट महाराष्ट्रातल्या भाजप लेवलला नाही सुटली, जसं की मंत्रिपद असेल, दादांच्या सोबत आल्यानंतर अर्थमंत्रीपद दादांकडे दिलं जावं, त्यावेळी शिंदेकडून त्याला विरोध करण्यात आला होता की दादा निधी द्यायचे नाहीत आणि म्हणून इथपर्यंत आम्ही सगळे पोहोचलो. त्या अर्थमंत्रिपदासाठीची डिस्कशन्स असतील, तिथून पुढे जाऊन ज्यावेळी हे सत्ता स्थापन करायची होती त्यावेळीचे डिस्कशन्स असतील. तीनच व्यक्ती साधारण दिल्ली जातात. पहिलं नाव आहे अजित पवार, दुसरं नाव आहे सुनील तटकरे, तिसरं नाव आहे प्रफुल्लभाई पटेल. यातल्या पण प्रफुल्ल पटेल राज्यसभेचे मेंबर आहेत, त्यानंतर सुनील तटकरे स्वतः रायगडचे खासदार आहेत. ह्यांचा दिल्लीत वावर जास्त असतो. त्यांनी स्वतःचे केलेले ऑर्बिट्स आणि इथे अमित शहा किंवा अशा सगळे जे नेते आहेत यांच्याकडे त्यांनी स्वतःच्या जे रस्ते तयार करून ठेवलेले आहेत त्याच रस्त्यावरून सतत अजित पवार तिथे जात असतात निगोसिएशनसाठी. पण ज्यावेळी हे तुमच्या पक्षातले म्हणजे राष्ट्रवादीतले 3 नेते कायम अमित शहांसोबत डीलमध्ये असतात किंवा अमित शहांसोबत लूपमध्ये असतात, त्यांच्याशी निगोसिएशन्स करतात जेव्हा महाराष्ट्र भाजपसोबत काही एखादी गोष्ट पुढे मागे होते तेव्हा, अशा नेत्यांसोबत थेट छगन भुजबळ जाऊन भेटतं. याचा अर्थ आज छगन भुजबळांनी एका दगडात किती पक्षी मारले, किती घायाळ केले आणि कितींची शिकार झाली. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की कळवा. इथून आणखी मूव्ह होईल, पुढची स्टोरी ती पण आपल्याला बघायची आहे. पण पवारांना भेटणं, स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांना बोलणं, त्यानंतर ओबीसींना कन्सोलिडेट करण्यामध्ये आणखी भाषणं करणं, समता परिषदेच्या माध्यमातून त्यांचं काम आहे, या सगळ्या गोष्टी करणं आणि याचं येणाऱ्या काळात राजकीय याचे पॉलिटिकल रिपरकशन्स काय असतील याबद्दल तुमची मतं काय आहेत 100% कमेंट करून कळवा. मुंबई तक पाहत राहा. इतकं मोठं सरकार आहे सध्या. मी आजच एका ठिकाणी वाचलं की बऱ्याचदा काय होतं की ते झाडाला जास्त फळं लगडली की झाड त्याच्याच वजनाने वाकत असतं. महाराष्ट्राच्या राजकारणात काय होणार आहे? खरंच असं होणार आहे का? मुंबई तक बघा. कॅमेरा पर्सन गोपाळ हरणेसोबत ओंकार वाबळे, मुंबई तकसाठी मालेगावातून.